अशी कधी वेळ येते की आता हा दात काढावाच लागणार आहे? दात मध्ये ना असं तुम्ही एक ट्रीला इमॅजिन करा. हं. तुम्हाला एक भाग दिसतो वरती, ते ट्री आहे हं. आणि खालती जे तुम्हाला दिसत नाही ते आर रूट्स. हं. दात सेम असतो. जे तुम्हाला तोंडात आता दिसतंय माझी स्माईल मध्ये हं. ते क्राऊन हं. आणि आतमध्ये जे हिरडीमध्ये आहे ते दात आहे रूट. ते रूट जे आहे तुमचं दाताला असं जड पकडून हं. ठेवतं. नाव सपोज तुमचं कीड लागलं आणि कीड असं गेलाय की तुमचं रूट पण आम्ही वाचू शकत नाही, तर ते काढायलाच लागणार. हं. जर समजा तुमचं रूटच अपरूटेड झालंय म्हणजे तुमचे रूटच वीक झालंय, तुमचं बोन जे दातांचं साईडला जे बोन आहे तेच कमी झालंय आणि दात हलतोय, तेव्हा आम्ही तुमचं दात वाचू शकत नाही. पण तुमचं समजा असं सिच्युएशन वरती तुम्ही आलात की कीड लागली आहे पण रूट चांगला आहे, तर द आधुनिक तकनीक आम्ही जे यूज करतात त्या ऑर्थोस्क्वेअर, आम्ही ते दातांना पण वाचू शकतात. हं. म्हणजे ग्रॉसली डिस्ट्रक्टेड हं. दातांना पण आम्ही वाचू शकतो. तो काढण्याची गरज तेव्हा असतं जेव्हा काहीच ऑप्शन हं. आपल्याकडे नाहीये.